आई आई मला पण शाळेत जायचंय. म्या साधा गोल गोल डब्यातले सिनेमे दाखवणारा. माझी एवढी ऐपत नव्हती हो. पण लक्ष्मी म्हणली आव आपणच आपल्या लेकराच्या भवितव्याचा विचार नाही करणार तर कोण करणार. घालू की त्याला शाळेत, नाहीतर परत आपल्यालाच लय वाईट वाटेल बघा. झालं, मी जिल्ह्याला सिनेमे दाखवायला जाऊ लागलो. आमचा दिगू शिकू लागला. अहो आमचा दिगू एवढा हुशार, 12वीत त्याचा जिल्ह्यात पहिला आला. पण त्यानं बक्षीस समारंभाला आम्हाला बोलवलं नाही. मला वाईट वाटलं. ज्या शाळेत माझं बोट धरून त्यानं पहिलं पाऊल टाकलं त्या शाळेतच मी त्याला नकोसा झालो. मला वाईट वाटलं. लक्ष्मी म्हणली अव जाऊ द्या, तुम्ही लय विचार करू नका, लय मनाला बी लावून घेऊ नका, लहान आहे ती. अहो मी माझ्या वडिलोपार्जितची जमीन विकून त्याला मुंबईला इंजिनिअरिंगच्या शाळेमध्ये पाठवलं. अहो एका दिवशी तर माझी लक्ष्मी बेसनाचे लाडू करून करून थकून गेली बघा, आणि म्हणली माझ्या दिगूचा उद्या वाढदिवस आहे, हे घ्या बेसनाचे लाडू आणि त्याला देऊन या. पोचलो की मी हॉस्टेलवर, पाहतो इकडं तिकडं तर दिगू कुठंच दिसायला गेला. मी वॉचमनला विचारणार तोपर्यंत दिगू तिकडून छत्री घेऊन येताना दिसला. मी गेलो, म्हणलं दिगू कसा आहेस रे बाळा, आज तुझा वाढदिवस ना, हे बघ तुझ्या आईनं तुला बेसनाचे लाडू दिलेत, घे एखादा तरी खा खा. दिगू म्हणला आता काय मी लहान आहे का, कळत नाही तुम्हाला, आणि कशाला आलात तुम्ही इथे. मी म्हणलं दिगू अरे मी लय म्हणलं लक्षीला, पण आईची माया, घे की एखादा तरी घास का. अरे हो आईने ही 100ची नोट दिली, घे. दिगू म्हणला. दिगूने ती 100ची नोट घेतली आणि पॅन्टीमध्ये चुरगळून ठेवली. मी म्हणलं दिगू लय अंधार झालाय र, पाऊस बी येईल वाटतंय मला, आणि लय उशीर बी झालाय, आजच्या दिवस थांबू का इथं हॉस्टेलवर तुझ्या. दिगू म्हणला नाही नाही माझं बर्थडे पार्टी आहे, मला मित्रांसोबत बाहेर जायचे, तुम्ही इथून जा आणि जाताना कुणाला बोलू नका. झालं, मी तिथून निघणार तोपर्यंत दिगून तो बेसनाच्या लाडूचा डब्बा वॉचमनला दिला. का कळेना दाटले डोळ्यात पाणी, तसा म्हणजे खरा मी दुःखात नाही, ते वड्या त्या ओल्या सरीनी घात केला, नाही तर तशी माझी तक्रार नाही. झालं, घरामध्ये पहिला पाऊल टाकतोय नाही टाकतोय तोपर्यंत माझी लक्ष्मी हात झटकत आली, म्हणली कसा आहे हो माझा दिगू, हा बरा आहे ना, आणि तुम्ही त्याला बेसनाचे लाडू दिले का. मी म्हणलं दिले की, अगं त्याने बी घेतले त्याच्या मित्राला बी दिले बघ. मी म्हणलं अव लक्ष्मी म्हणली अव ती 100ची नोट दिली का नाही, का ती विसरलात तुम्ही द्यायची. मी म्हणलं नाही ग, मी 100ची नोट दिली, आणि आपलं पोरग येडं का खुळं बघ, मी 100ची नोट काढतोय तोपर्यंत ढसा ढसा रडायला लागलं. म्हणलं ही माझ्या आईची आठवण आहे, मी अशी जपून ठेवेन. जसं जसं लक्ष्मीच्या तोंडावरचं हसू वाढत होतं तसं तसं माझ्या डोळ्यातलं पाणी वाढत होतं. लक्ष्मी म्हणली चला की आपण दिगूला भेटायला जाऊ. मी तसंच 2 वर्ष टाळलं, पण एके दिवशी त्याच्या हॉस्टेलवर गेलो. पाहतो तर काय दिगू आमचा तिथे नव्हता. वॉचमननं दुसरा पत्ता दिला, त्या ठिकाणी गेलो, बघतो तर काय एक मोठा बंगला, आणि त्या बंगल्याचे मालक आनंद साहेब. आत गेलो तर दिगूनं विचारला पाहिजे होतं तुम्ही कशा आहात, तर दिगू म्हणतो तुम्ही कशाला आलात. आणि तोपर्यंत एक मागून आवाज आला, अरे दिगू कोण आहे रे. दिगू म्हणतो ही माझ्या गावाकडची माणसं आहेत आणि ही माझी बायको आहे. अरे लय सुरेख ओळख करून दिली की रे तू, लय सुरेख ओळख करून दिली. ज्या आई बापांनी तुला ओळख दिली, ज्यांनी तुला नाळ्याशी बांधलं, त्या आई बापालाच तू विसरून गेला. तोपर्यंत आम्हाला आमच्या सुनबाईकडून काय ऐकायला भेटते. अहो आनंदाचे जे आई वडील आहेत की नाही, 10 वर्षाखालीच त्यांच्या अपघातामध्ये मृत्यू झाला बघा. हे माझ्या लक्ष्मीला सहन झालं नाही, आणि माझी लक्ष्मी सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हातल्या या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. चांगले पांग फेडलेस रे, चांगले पांग फेडलेस. स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता तुझ्या शिक्षणाची काळजी आम्ही केली. तुला जे जे पाहिजे ते अवेलेबल करून दिलं, आणि तू चांगले पांग फेडलेस त्याचे. आम्ही जर तुझ्या भवितव्याचा विचार केला नसता तर तू सुद्धा डबरा घेऊन गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरला असता, आणि लोक तुझ्याकडे बघून म्हटले असते तो बघा डबरेवाला, तो बघा डबरेवाला. धन्यवाद.